समालोचन कक्षाच्या समोरील प्रेक्षक बाजूला व्हा. मॅच इज ऑन. सामना सुरू. श्री गणेश गेटाची वाडे आणि त्यांच्या विरोधात जगदंब साचणे. गोलंदाजीसाठी हर्षद तयार झाले तर सलामीसाठी वैभव आणि त्यांनी सोबत देतो दिनेश. ऑफिशियलचा ग्रीन सिग्नल दोन्ही टीमला विजयाच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉग ऑनला फिल्डर पोहोचले नाहीत आणि त्यांना वेधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. समोरील गर्दी थोडी कमी करा. समोरील गर्दी थोडी कमी करा. सूचना आले मॅनेजमेंट कमिटीकडून. थोडं बाजूला व्हा. बॅकफुटवर आले. फटका आता चांगला आहे. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक पाठवण्या परिस्थितीत मात्र सीमारेषेच्या नजदीक तितकीच दमदार फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होताना दिसतील. 2च्या 6 धावसंख्या 7. टाइम काउंटर सुरू आहे. बरोबर 11:55 पहिला बॉल पडलाय. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू हवेत ही देखील सूचना लक्षात घ्या. आणि जे प्रेक्षक बाउंड्री रोपच्या अगदी नजदीक उभे त्यांना विनंती आहे थोडं बाजूला मित्रांनो. 1 मीटर आपण दूर व्हायचंय सीमारेषेपासून. वेगवान फुल लेन टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडा खाली राहिला. किंबहुना यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. हर्षद यांच्याकडे अधिकचा वेग आहे, अधिकची गती आहे आणि त्या गतीचा फायदा सध्या ते घेत असताना डॉट बॉल मिनी कमबॅक. जगदंब साचनेचं धावसंख्या स्थिर 6 धावा. बॅकफुटवर आले. पूलचा हा पॉवरफुल फटका. मिड विकेटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 मोर सोर दी रोप. वैभवच्या बॅटमधून धावसंख्या 10. 10 ऑन बोर्ड. धावा दाफल कव्हर. स्टील 2 टू गो. खोलात होता बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर्स मध्ये तो मात्र फसलाय. वेग अधिकचा आहे. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. राऊंड विकेट आले. हर्षल परफेक्ट वाईड यॉर्कर. संधीच नाही वैभवला. 4.2.4. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. धावसंख्या स्थिर 10 धावा. स्टील 1 टू गो. वेगवान फुल लेंथ. 1 मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. डॉट बॉल न पहिल्या षटकाची सांगता. धावसंख्या 10. बॅटिंग करत असताना संघ श्री गणेश गेटाची वाडी. यानंतर होणारा सामना तोंडली विरुद्ध ब्रॅडबदर सामेगाव. कॅप्टन या टॉस करता लगेचच दोन्ही टीम. तोंडली विपक्ष ब्रॅडबदर सामेगाव. कॅप्टन या दोन्ही टीमचे टॉस करता. मॅनेजमेंट कमिटीकडून कॉल दोन्ही टीमला करण्यात आलेला आहे. संघनायकांना विनंती आहे लगेचच आपण टॉससाठी स्वतःला रेडी करायचंय. कमलेश दाखल होतात गोलंदाजी करता. पहिलं षटक हर्षलचा 10 धावा त्याने दिल्या आणि सध्या दुसऱ्या षटकात कमलेश कापडी गोलंदाजी करतात. जगदंब सासने आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश गेटाची वाडी अशी लढत सध्या आपण बघत आहोत. कॅप्टन या श्री गणेश तोंडली. तोंडली टीम कॅप्टन या सूरज और ऑरिनी टीम मेंबर. आंबेगावचे कॅप्टन उपस्थित आहेत. तोंडली टीम संघनायक या. जास्त वेळ घेत आहे लक्ष सुद्धा कमलेश अँड ऑल टीम. जनमान तोंडली संघनायक उपस्थित व्हा. ब्रॅड ब्रदर्स आंबेगावचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. यानंतर 3 ओव्हरचा आणखीन एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. 10 धावा दाफल कव्हर. जास्त वेळ घेत आहे कमलेश. राकेश अँड ऑल टीम. ऑलरेडी शेड्यूल दिलंय. सातत्यानं सूचना मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने येत आहेत. थोडी घाई करा. थोडं स्पीडअप करा.
पहिला बॉल बॅटची बाहेरची कडा, थर्ड मॅनला फिल्डर, त्याला चकवून चेंडू मागे चाललाय. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल दुसरी धाव आणि ती देखील सहजरित्या पूर्ण होताना दिसेल. 2 धावेच्या साईडनं धावसंख्या दाखल करते 12. लगेचच आपण टॉस करत आहोत. संतोष बुवा देसले यांच्या शुभस्ते या सामन्याचा टॉस आपण कव्हर करत आहोत. मी विनंती करेल आदरणीय अतिथींना आपल्या शुभस्ते हा टॉस आपण कव्हर करा. धावसंख्या 12. पहिल्या डावाचे 11 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहायचं कितपर्यंत मजल मारेल संघ गेटाची वाडी. मिस्टाईम झेलची संधी आणि थर्ड मॅनला पहिलं सुयश. कमलेश कापडी सोबत जगदंबा सासरेला दिनेश माघारी परत आहेत. टॉस आपण कव्हर करत आहोत आदरणीय अतिथींच्या शुभ असते. नाणेफेकचा कौल तोंडलीनं जिंकलाय. बॉलिंगचा निर्णय, बॅटिंगचं इन्व्हिटेशन बॅटबद्दल सांबेगावला. सूरज अँड ऑल टीम नेक्स्ट मॅच साठी लगेचच आपल्याला रेडी व्हावं लागेल. 12 धावा दाखल कव्हर एका गड्याच्या मोबदल्यात. 12 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. तीन ओव्हरची मॅच कंपल्सरी. यानंतर प्रत्येक सामना 3 षटकांचा असेल. कमलेश पुन्हा एकदा गोलंदाजी करता. बॅटर गुरुनाथ दाखल झालेले आहेत. खोलात होता बॉल, ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑफला फिल्डर ओमकार उपस्थित आहेत. एक सिंगल धाव मिळेल. मागच्या सामन्याचा सामनावीर पेंडिंग आहे. रोशन या आपला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड कलेक्ट करा. मागच्या सामन्याचा सामनावीर पेंडिंग आहे. रोशन या मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड कलेक्ट करा. रोशन मॅन फ्रॉम ब्राडबंदर सांबेगाव. या विद्युत प्रकाश झोटातील रजनी स्पर्धेसाठी ओनर तुषार शेट यांचे शुभागमन, त्यांचे स्वागत. विनंती या पण मंचावर. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह डीप बॅकवर्ड पॉइंटला भेदून बॉल सीमा पार जाईल. रन्स मिळतील 4. चौकार. त्यांच्या संपूर्ण टीमनं या क्रीडा स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या कायम स्मरणात राहणारी आहे. रजनी स्पर्धा म्हटलं तर फ्लड लाईट्स इम्पॉर्टंट आहेत आणि वेळोवेळी जनरेटर वॅन असेल, त्याचबरोबर बाकी स्टँडचं कामकाज असेल. त्यांच्या संपूर्ण टीमनं चांगला सपोर्ट आमच्या मॅनेजमेंट कमिटीला केला. ते संतोष शेट त्यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. पंढरीअप्पा भोईर यांच्या शुभ मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण रोशनला देत आहोत. मागच्या सामन्याचा जो पेंडिंग होता. संतोष शेट, तुषार शेट सिटीज फ्लड लाईटचे सर्व आणि तुषार शेट यांचा शुभ सन्मान सोहळा आपण स्पर्धेच्या निमित्तानं मंचावरती संपन्न करत आहोत. सिंगल धाव, धावसंख्या 18. षटक सध्या दुसरं मार्गस्थ. स्टील 1 टू गो. 18 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 18 धावा दाखल करते पाहायला मिळतात एका गटाच्या मोबदल्यात. कमलेश कापडी सध्या गोलंदाजी करता. 5 बॉलमध्ये 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एक महत्वपूर्ण विकेट कॅरी केलेली आहे. सो तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे. चेस करून कट करण्याचा प्रयत्न, मात्र लाईन खराब. वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धावेच्या सारणा धावा संख्या 19. 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 1 टू गो. एक बॉल अजूनही बाकी आहे ओव्हर नंबर 2 चा. स्टेपाटोन खेळताय थ्रू द कव्हर्स. फिल्डर डीप मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न, तो फसलाय. बॅकअप अवेलेबल झालाय. 2 धावा तोपर्यंत सहजरित्या मिळताना दिसतील. 2 धावेच्या सायना षटकाची सांगता. धावसंख्या 21-21. 10.50 धावेचे धावगती आपण बघत आहोत सध्या धावफल कव्हर. बघा 2 षटक 10 मिनिटात टाकलेले आहेत. अंतिम षटकासाठी अधिकचा वेळ नकोय. जगदंबा सासने फिल्डिंग लगेच सेट करावे लागेल. सागर खुटार SK गोलंदाजीसाठी 4थ्या षटकात.
जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. पहिली रजनी गाजवली स्वर्गीय रुपेश दादा खंडे प्रतिष्ठान कान्होल ए क्रिकेट संघानं. दुसऱ्या रजनीत समीर भोईर आणि त्याची आर्मी जयमान बांदिवलीचं वर्चस्व. आणि कालची निर्णायक तिसरी रजनी सागर शिंगोळे आणि त्याची आर्मी जे बोलेना स्पोर्ट्स कोरावलेनं गाजवले. तर आज कुठला संघ ग्रुप डी मधून टेबल टॉप करेल, स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषकाचं सेमीफायनलचं तिकीट काबीज करेल, हे देखील पाहण्याजोगं आहे. धावसंख्या 21. अंतिम षटकासाठी जास्त वेळ नकोय सागर. कडाक्याची थंडी सध्या आपण बघत आहोत. पहिला बॉल आणि त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, तो फसलाय मात्र फिल्डरचा प्रयत्न खराब. बॉल त्याच्या हाताला चटका देऊन सीमारेषेच्या बाहेर. मिसफिल्ड मिस्टेक आणि मोबदला मोजावा लागेल. षटकार. धावा संख्या आपण बघत आहोत 27. 27 धावा. साधा सोपा सहज झेल सुटलेला आहे. त्या मोबदल्यात 6 धावा. वैभवला जीवदान लक फॅक्टर ऑन झालेला आहे. इंडिव्हिज्युअल 9 चेंडू 21 धावा. पुरेसा वेळ होता क्षेत्ररक्षकाकडे. सीमारेषेपासून अगदी 2-3 फूट तो आत देखील होता, मात्र जजमेंट त्याचा फसला. मोहन शेठ गरज यांच्या वतीनं मॅनेजमेंट कमिटीला टुर्नामेंटसाठी फायनान्शियल सपोर्ट लाभला, त्यांचा आभार. खोलात होता बॉल, ड्राईव्ह केला समोर, मिड ऑफला फिल्डर. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल मात्र नकार वैभवनं दिलाय. एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल. सिंगलच्या सायडनं धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 28. 28 धावा. दाखल पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक सध्या मार्गस्थ. 3 ओव्हरची मॅच. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला समोर, लॉंग ऑफला फिल्डर. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फंबल, मात्र दुसरी धाव घेतली नाही कारण स्ट्राईक वैभवला हवी आहे. त्याच्या बॅटमधून या मॅच मध्ये चांगल्या धावा येताना पाहायला मिळतात. इंडिव्हिज्युअल 10 चेंडू 22चं योगदान. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 1 षटकार. 220चा बॅटिंग स्ट्राईक रेट. पार्टनरशिप हळूहळू 7 चेंडूत 17 धावेची बिल्डअप झालेली आहे. धावसंख्या 29. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत निर्णायक पहिल्या सत्राचे. शफल झाले आणि तदनंतर बॉल हुक केलाय. फानलेगला फिल्डर. फंबल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल दुसरी धाव आणि ती देखील आता सहजरित्या प्राप्त होताना दिसेल. 2 धावेच्या सोबतीनं संघ पुढे सरकला. श्री गणेश गेटाची वाडी टीमची टोटल आहे धावफलकावरती 31. आतापर्यंत 31 धावा. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 31 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या डावाचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 11 चेंडूत 24 धावेचा इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन वैभव झुगरेचा या सामन्यात आपण बघत आहोत. सडनली चेंडू राईज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट. अँग्युलर डिलिव्हरी. टप्पा पडला तसा नॅचरल अँगल आपण बघत आहोत बनलेला आहे. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतं. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावा संख्या स्थिर 31 धावा. स्टील 1 टू गो. शेवट देखील गोड झालाय आणि याच बरोबर लागोपाठच्या 2 डॉट बॉलनिशी पहिल्या सत्राची सांगता. मात्र पंचांचा लेट पण थेट सिग्नल. व्हाईट बॉल. हाईट फॅक्टर पंचांनी विचारात घेतला. चॅलेंज केले ते फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. सो थर्ड अंपायरची मागणी आता केलेली आहे. टेक्निकल टीमचा सपोर्ट आपल्याला मात्र आता घ्यावा लागेल. Yes, it is wide. बाउन्स अधिकचा झाला चेंडू ओव्हर द बॅटर सेड. त्याच कारणास्तव वाईडचा कॉल आणि तो आता कंटिन्यू असेल. 1 फॉर देवला कॉल करण्यात आलेला आहे. सिडीज एका अतिरिक्त उचलेची ताकद देखील आता गोलंदाजाला दिली आहे. धावसंख्या 32. स्टील 1 टू गो. पुन्हा एकदा संधी आता स्ट्रायकर एंड वरती बॅटर वैभवला. इंडिव्हिज्युअल 12 चेंडू 24 धाब्याचं त्याचं वायटल कॉन्ट्रीब्युशन आहे मॅच मध्ये. अंतिम चेंडू पुन्हा एकदा डॉट येताना पाहायला मिळेल. सिरीज डॉट बॉल आणि रिव्ह्यू आता बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय. एका धावेसाठी एका चेंडूसाठी टेक्निकल टीमचा सपोर्ट. हे प्रगत क्रिकेट आहे म्हणजे तुम्हाला आयोजकांच्या वतीने अशा पद्धतीच्या मुभा दिल्या जातात.
थर्ड अंपायरची मागणी पुन्हा एकदा झालेली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता DRS घेतलाय. शेवटचा बॉल आहे तो का यूज करू नये, तसंही तो वेस्टच जाणार आहे. आय थिंक हा विचार आहे बॅटर्सचा. मात्र पाहायचा आहे डिसिजन त्यांच्या फेवरमध्ये येईल का. डॉट बॉल आहे सिरीज. सो DRS मध्ये बरोबरी झालेली आहे. डाव पहिला संपला, 32 बनवल्या, 33चं टार्गेट. या ऐकूयात पाठला कशा पद्धतीने होईल. तुषार शिंदे सरांच्या शुभवाणीतून. थँक्यू. नेक्स्ट मॅच टॉस आपण कव्हर केलेला आहे. टॉस तोंडलीनं जिंकलाय, ते फिल्डिंग करतायत. ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव बॅटिंग करताना दिसेल. पहिल्या डावात 32 बनवल्या, 33चा पाठलाग सुरू आहे. द्वितीय सत्राला सुरुवात. ऐकूया तुषारजी शिंदे यांचा आवाज. थँक्यू. तेहतीस धावेंचं लक्ष आहे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. 12 वाजलेत आणि सोमवार सुरू झालाय. काल संकष्टी होती, आज सोमवार आहे. विनंती फक्त एकच आहे, समोरची गर्दी आहे. विनंती आपण लेफ्ट बाजूला या डाव्या बाजूला सगळे या. समोर थांबू नका, फक्त रिक्वेस्ट आहे. चला इकडे स्क्रीन समोर थांबू नका. बाउंड्री पासून 1 मीटर पाठीमागे थांबा. ही सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. तेवढं सहकार्य आपण केलं, खूप सहकार्य केलं. चला बॅट्समन पाठवा, विनंती आहे. 18 बॉल 33 धावेंची आवश्यकता आहे. चला बॅट्समन पाठवा, विनंती. जास्त विलंब लावू नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. त्वरित आपण बॅटर पाठवायचे. चला बॅट्समन पाठवा, विनंती आहे. त्वरित पाठवायचे, जास्ती विलंब लावू नका. दादा 12 वाजले, चला लवकर. गेटाची वाटी आणि त्यांच्या विरोधामध्ये सासने अशी मॅच. 33 धावेंचं लक्ष आहे सासने संघासमोर. चला ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली. पुढच्या दोन्ही टीम आपण सज्ज राहायचे, विनंती आहे. 33 धावेंचं लक्ष आहे. सामन्याला इथे सुरुवात होईल. खेळाचं पूर्वार्ध पूर्ण झाले. उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांचं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दत्त कापडे यांनी लगातार ते 3 षटकार जर मारले तर कमलेश कापडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असेल. कमलेश कापडे
यांनी जर 3 षटकार मारले तर दत्त कापडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस. सांगणाऱ्याने उलट सांगितलं, माझी चूक नाही. पहिला बॉल फुलर लेनचा होता, फटका चांगला आहे. वाडीस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव प्राप्त होईल. सन्माननीय मुकुंददा भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मुकुंददा घरत यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय पंढरी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. विनंती, आपण हा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न करायचा आहे. यावेळेस साभेमध्ये बॉल आणि डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आले होते. एकच धाव इथे प्राप्त होईल. सन्माननीय मुकुंद गरज साहेबांचा विशेष सन्मान इथे आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. पंढरी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक सन्माननीय मुकुंद गरज साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. पुढच्या दोन्ही टीम आपण रेडी राहायचे विनंती आहे. यावेळेस साभेमध्ये बॉल, एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 3. 3 षटकांची मॅच आहे. तेहतीस धाव्यांचं लक्ष. प्रत्येक षटका पाठीमागे 11 धावा बनवायच्यात. बॅटिंग करणारी टीम अतिश आणि कमलेश सिद्धुरी मैदानावरती. यावेळेस इनफिल्डला क्लिअर केलं, फटका चांगला आहे. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. खूप वेगाने क्षेत्ररक्षक धावतायत आणि 2 धावेंचा प्रयत्न होता, तो सफलतापूर्वक पूर्ण देखील केला जाईल. 2 धावेंनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 5. धावा धावफलकावरती. पुढचा बॉल राईट ऑफ द विकेट. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक नाहीये. आलेत वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामधून आणि धावबाची संधी इथे निर्माण झाली होती. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 6. 6 विदाउट लॉस. समोरचे तुमच्यामुळे फिल्डर दिसला नाही, थोडे बाजूला जर आले तर बरं होईल. विनंती यार. 6 धावा धावफलकावरती. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती. 192 चौकार आणि 120 षटकार या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. 70-72 त्याची टॅगलाईन आहे, लगा तो 6. यावेळेस स्टार्ट फायनल क्षेत्रामध्ये बॉल गेला. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 12 बॉल आणि 26 धावेंची आवश्यकता आहे. 13च्या धावगतीने धावा बनवाव्या लागतील ही विनंती आहे. बाउंड्री जवळ ते थांबलेत, आता आतमध्ये जायचे बाकी आहेत. एखादा बॉल तुमच्या दिशेने आला, फिल्डर आला, त्याला अडथळा होईल आणि विनाकारण एवढी चांगली स्पर्धा आहे, नेत्रदीपक आयोजन आहे, त्या स्पर्धेला गालबोट लागेल असं कुठलंही काम आपण करू नका विनंती आहे. थोडे पाठीमागे थांबा सगळे. खेळाडू कक्ष फक्त खेळाडू कक्षामध्ये थांबतील, बाकी कोणी बसू नका आणि बाउंड्री लाईन पासून लांब थांबा ही विनंती आयोजकांच्या वतीने. 1 मीटर सगळे पाठीमागे थांबा. बाउंड्री लाईन पासून आपण 1 मीटर पाठीमागे थांबायचे. जे भगव्या पडद्यावरती बसलेत त्यांना देखील विनंती आहे, आपण देखील त्या पडद्यावरून उठून पाठीमागे बसा. हे आयोजकांच्या वतीने विनंती आहे. बाउंड्रीच्या जवळ बसू नका. फिल्डर आपल्या समोर उभा आहे आणि आपल्या दिशेने तो केव्हाही येऊ शकतो. बॉल अडवण्यासाठी त्याला अडथळा निर्माण होईल आणि अडचणी निर्माण होतील सामन्यासाठी. विनंती आहे, थोडंसं पाठीमागे बसा. सगळ्यांना विनंती आहे.
12 बॉल 26 धाब्यांची आवश्यकता आहे. चला खूप वेळ तुम्ही घेताय, स्पीडअप अपेक्षित आहे, स्पीडअप करा. गोलंदाजी करणारी टीम षटकाच्या मध्ये 3 मिनिटं झालेत ऑलमोस्ट. चला घाई करा. 12 बॉल 26 धाब्यांची आवश्यकता आहे. अप्रतिम बॉल, डॉट बॉल इथे आलाय. सासने संघाच्या अडचणी वाढत चालत प्रत्येक डॉट बॉल नंतर. आता बॉल शिल्लक 11, धाब्यांची आवश्यकता आहे 26. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल फलंदाजांना आणि स्वतःला सांगावं लागेल शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्रयत्न करणं गरजेचं आहे. यावेळेस समोर दिशेने लाफ केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. संपूर्ण समर्पण, 2 धाव्यांचा प्रयत्न आहे. अनेक घडामोडी मैदानावरती घडतायत. 2 धावा पूर्ण झाल्यात, परंतु क्षेत्ररक्षकाच्या एफर्टसाठी सर्वांनी टाळ्या देखील वाजवल्यात. अतिशय चांगले एफर्ट पाहायला मिळालेत. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता, उंच बॉल हवेमध्ये गेला होता. क्षेत्ररक्षक दूरवरून बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न, बॉल कॅरी झाला नाही त्यांच्यापर्यंत, परंतु संपूर्ण समर्पण. 10 बॉल 24 धावा. असं म्हणतात ना, मैदानावरची माती जोडते अनेक नाती, आणि प्रत्येक जण जिंकण्याच्या इराद्याने मैदानावरती उतरलाय. स्पीडअप करा विनंती आहे. बॅटिंग करणारी टीम आपण देखील सहकार्य करा. हर सर झुक जाए वही मंदिर है, हर सर झुक जाए वही मंदिर है, हर नदी समा जाए वही समंदर है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है, जो जीता वही सिकंदर. यावेळेस आपण पाहिलं बॅटर स्टेप आउट तर झालेत, लिडिंग एज लागलं होतं हवेत बॉल, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये पडलाय. 2 धाब्यांचा प्रयत्न इथे अंगाशी येऊ शकतो आणि अंगलट आलाय. आली आहे विकेट, फलंदाज धावबाद. नऊ बॉल आणि 23 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 धावा धावफलकावरती. सासने संघाच्या अडचणी वाढत चालल्यात, अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाही. नवीन बॅटर सागर मैदानावरती दाखल झालेत आणि सागर मैदानावरती आलेत, तर जिंकण्याच्या इराद्याने आले असतील तर पहिल्या बॉल पासून अटॅक करावा लागेल. 10 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॉल शिल्लक आहेत 9 आणि धाब्यांची आवश्यकता आहे 23 धावा. 9 बॉल 23 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 धावा धावफलकावरती. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन. मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त झाली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 11. 8 बॉल मध्ये 22 धाव्यांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे हे सांगण्यासाठी आता कोणाच्या ज्योतिषाची आवश्यकता नाही आहे. मोठा फटका इथे मारावा लागेल. जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. 8 बॉल आणि 22 धाव्यांची आवश्यकता. पुढचा बॉल स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकाराची नितांत गरज होती, तो चौकार आलाय. 4 धावा. पंधरा धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटर अतिशयच्या बॅट मधून चौकार आलाय. हा महत्वाचा चौकार होता. 7 मध्ये 18. 7 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता आहे. 15 झाल्यात ऑलरेडी एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल प्ले अँड मिस. डॉट बॉल. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी अशा रीतीने खेळण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल आलाय. 6 बॉल आणि अजूनही 18 धाव्यांची आवश्यकता आहे. अंतिम षटकामध्ये 18 धावा. 3 षटकारांची मॅच आहे. 6 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता. 15 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 बॉल मध्ये 18 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 गेंदे और 18 रनों के अभी भी दरकार. कोण जिंकणार इथून हा प्रश्न अनुत्तरित आहे. 6 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता आहे. अतिश आणि सागर ही जोडी मैदानावरती. 9 विकेट हातामध्ये बॅटिंग करणारी टीम सासने संघ. बॉल शिल्लक आहे 6. धाव्यांची आवश्यकता 18. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करणं गरजेचं आहे.
पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. दोन्ही बॅटर एकाच एंडला धाव बाद इझिली होऊ शकतात आणि झाले देखील विकेट. बॉल शिल्लक आहेत 5 आणि धाब्यांची आवश्यकता आहे 17. चला नवीन बॅटर लवकर चला विनंती आहे. पाच बॉल 17 धाब्यांची आवश्यकता आहे. तोंडली आणि आंबेगाव संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण तयार राहायचे. ऑन साइडला फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एकेरी धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सुरू आहे आणि फलंदाज आउट झाले. धाव बाद झाले नसते. कदाचित धावले असते वेगाने तर धाव बाद झाले नसते. विकेट इथे आली है. अब चिड़िया चुप गई खेत, अब पछताने से क्या फायदा. विकेट. चार बॉल आणि 16 धाब्यांची आवश्यकता आहे. 17 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बॉल 16 धाब्यांची आवश्यकता आहे. 17 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बॉल आणि 16 धाब्यांची आवश्यकता. ओ बॉल खूप महत्वाचा होता आणि यावरती हा बॉल डॉट आलाय. 3 बॉल आणि 16 धाब्यांची आवश्यकता आहे. 3 बॉल 16 धावा. 4 बॉल 16चं इक्वेशन होतं. फटका मोठा आला नाहीये. डॉट बॉल आलाय. यावेळेस बॉल हवेत उंच तर गेलाय. दूर किती जाईल क्षेत्ररक्षक. बॉलच्या दिशेने गेलेत आणि 2 धाब्यांचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता. 19 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक बॉल 14 धाब्यांची आवश्यकता आहे. गेटाची वाडी संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती पोहोचली आहे. विजयाच्या जवळ गेटाची वाडी संघ क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचण्याच्या उंबरठ्यावरती. एज लागलंय. एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. झेल टिपला गेलाय आणि 13 धाव्यांनी ही मॅच जिंकली आहे गेटाची वाडी संघाने.